कारण रुपाली चाकणकर यांचं पद धोक्यात असल्याची चर्चा सुरू झाली। त्याचं कारण म्हणजे अजित पवार यांचा पीडित कुटुंबियांशी संवाद झाला आणि रुपाली चाकणकर यांच्या मताशी मी सहमत नाही असं अजित पवार स्पष्ट म्हणाले। अजित पवार यांच्याकडे पीडित कुटुंबाने चाकणकर यांची तक्रार केली। अजित पवारांनी आपण रुपाली चाकणकर यांच्या मताशी सहमत नसल्याचं सांगितलेलं आहे आणि त्यानंतर रुपाली चाकणकर यांचं पद धोक्यात आहे की काय असं बोललं जात आहे। पीडित कुटुंबियानं अजितदादांकडे चाकणकरांची तक्रार केली आणि त्याच वेळेला अजितदादांनी आपलं मत मांडलंय आणि यानंतरच चाकणकरांचं पद धोक्यात असल्याच्या चर्चांना आता सध्या उधाण आलंय। सर महिला आयोगाच्या ताईंनी बोललेलं सर आम्हाला काही पटलं नाही। अध्यक्षाला त्या मताची आम्ही कोणी सहमतच नाहीये। मी कधीच तुम्हाला तसं म्हणलं नाही। वास्तविक असे म्हणजे नेहमी आपण काय त्याच्या संदर्भात झालं नाही। आता ते इकडं यवतमाळ जिल्ह्यात आलेलो आहे, परंतु ते मी पण ते ट्विटरला वाचलं, ते मलाही पटलेलं नाहीये। त्याच्या संदर्भामध्ये मी पण माझ्या पद्धतीनं असं बोलण्यामागचं तुमचा प्रतिसाद काय, तो काय असं बोलला मी ते विचारणार होता। मुद्दा काय आहे दादा की एक आपलं महिला आयोग म्हणजे महिलेच्या सुरक्षिततेसाठी आहे। त्यांनी पहिलं पीडित कुटुंबाला येऊन भेट द्यायला पाहिजे आणि त्यांचं ऐकल्यानंतर काय देणं का होईना स्टेटमेंट, पण त्या आरोपीच्या घरी जाऊन भेट देऊन स्टेटमेंट देतात म्हणजे ते आम्हाला थोडंसं दुःख झालं दादा। नाही चुकीचं झालंय। मी अजिबात त्या गोष्टीचं समर्थन करणार नाही। अतिशय चुकीचं झालंय। मी त्यांना ते त्याच्याबद्दलचं असं का तुम्ही स्टेटमेंट केलं, त्याच्या मागचं काय तुमचं कारण आहे असे पद्धतीनं माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। ठीक आहे, आम्हाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे आमची। मुलगा एक आहे, मुलगा म्हणतो 2 मिनिट तुमच्याशी। डॉक्टर भाऊ सांगते, डॉक्टर आहे चुलत भाऊ तिचा। नमस्कार साहेब। डॉक्टर साहेब नमस्कार। मी हो डॉक्टर मला माहिती आहे, परंतु काय झालंय ते इतकं चुकीचं घडलं नाही। आम्ही पण त्याच्या शॉक मध्ये जाऊ। आपलं कसं एखादी चांगली शिकली सोडलेली म्हणजे डॉक्टर पहिला तुम्हाला किती घेऊन घ्यायला लागते, कष्ट घ्यायला लागतं। दरम्यान हा वाद नेमका काय आणि रुपाली चाकणकर यांचं असं कोणतं वक्तव्य आहे ज्यानं पीडित कुटुंबीय नाराज झालेत, दुःखी झाले, पाहूयात। प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी, लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या। फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळे त्यांनी ते घरातून निघून आणि त्यांच्यामधले जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहेत। प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे। त्यावेळेस प्रशांत बनकरचे की यापूर्वी आपण खूप वेळा धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे, अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे। त्या मुलीच्या कॅरेक्टर बद्दल का बोललं गेलं? पहिली गोष्ट, तुम्ही तिचं मेल्यानंतरचं कॅरेक्टर असोसिएशन करताय। महिला आयोग असा बदनामी करत नसतो कुठल्या बाईची। म्हणजे मला सुनील तटकरेंना या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगायचंय, आवरा जरा माणसं, आवरा। चुकीच्या लोकांना चुकीच्या ठिकाणी बसून पक्ष धोक्यात आणू नका आणि महिला आयोगाला काळीमा फासू नका, महिला आयोगाच्या कारकिर्दीला कलंक लावू नका, अशा पद्धतीने वागून। तटकरेजी, संघटना सध्या तुमच्याचकडे, त्यामुळे द्या लक्ष याच्याकडे।